नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सानिकाला म्हणत असतो, सानिका आपण ह्या बाईला हुडकायला पाहिजे. एकदा का ती सापडली ना तर तीच सांगू शकेल की नक्की काय चाललंय ते. त्यावर सानिका म्हणते, पण मग आपण हुडकायचं तरी कुठे? तितक्यात सरकारला ती बाई तिथून पळताना दिसते. सरकार म्हणतो, सानिका ती बघ. आणि ते दोघं त्या बाईच्या मागे पळू लागतात. इकडे आनंद जेव्हा घरी येतो, आप्पा त्याला जाऊन विचारतात, आनंद कमळचं काही कळलं का? त्यावर आनंद म्हणतो, नाही आप्पा, काहीच नाही. सुहास, आकाश, प्रथमेश आम्ही सगळ्यांनी लई हुडकलं, पण अक्काचा काहीच तपास नाही. त्यावर आप्पा विचारतात, पोलीस काय म्हणले? त्यावर आनंद म्हणतो, त्यांचं तर 24 तासावरच अडकून पडलंय. त्यावर आप्पा चिडूनच म्हणतात, काहीतरी करावं लवकर त्यांना म्हणा. आनंद म्हणतो, ते पण बोलून झालंय त्यांच्याशी, पण ते म्हणतात की नियम असतो, पाळावा लागता. इकडे सरकार आणि सानिका त्या बाईच्या मागे पळत असतात आणि ती पण जीव घेऊन पळू लागते. इकडे आप्पा देवासमोर येऊन म्हणतात, नेहमी कमळ तुझ्या पुढे येतीया, आज मी आलोय. तिने कधीच तुझ्या सेवेत खंड पडू दिला नाही, आणि त्याच कमलला तू संकटात का आणलंस? काय चूक होते तिची? आणि ते म्हणतात, तुला बी माहिती देवा, आज मी जे कोणी आहे ते फक्त कमळमुळे. आप्पा धुमाळ त्याच्या आदर्शांवर जगला, कारण त्याच्या पाठीशी कमळसारखी बायको होती म्हणून. आणि ते हात जोडून म्हणतात, देवा माझा हात जोडून तुझ्याकडं मागणं आहे, माझी कमळ जिथं कुठं असेल तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तू मला दाखव. नाहीतर तिला सुखरूप घरी तरी आण, आणि काय बी झालं तरी तिच्यावर कुठलंच संकट येता कामा नये. जी काही शिक्षा द्यायची ती मला दे. इकडे कमळला किडनॅप करून आणलेलं असतं. ती म्हणते, देवा किती संकट आणशील अजून आमच्यावर. माझ्या घरच्यांना किती त्रास होत असेल या विचाराने कमळ रडू लागते. पण तिचे हातपाय बांधलेले असल्यामुळे तिला काहीही करता येत नसतं. इकडे सरकार सानिका त्या बाईचा पाठलाग करत असतात आणि शेवटी ती बाई हातात लागते. त्यावेळेस सानिका म्हणते, पळायचं तर सोड, पण इथनं हलायचा पण प्रयत्न करू नकोस. आणि मी जे विचारते ते सांग आधी, खोटी जोगतीन म्हणून का आलीस? आणि आमच्या घरी जे बोललीस ते सगळं तुला कोणी करायला सांगितलं होतं? त्यावर ती बाई म्हणते, मी नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर सरकार रागावूनच म्हणतो, आई कुठं आहे माझी? त्यावर ती म्हणते, मला नाही माहिती. त्यावर सानिका म्हणते, नाटक करू नकोस आणि पटपट बोल, आई कुठं आहे ते. त्यावर ती म्हणते, मला नाही माहीत, मी काही नाही केलं. त्यावर सानिका म्हणते, काही नाही केलं, मग आम्हाला बघून अशी पळत का होतीस? त्यावर ती म्हणते, नाही, मी माझी मॅच पळत होते. त्यावर सरकार म्हणतो, सानिका ही बाई आहे म्हणून मी शांत आहे, ही तर माझं डोकं फिरायला लागलं हिच्यावर. त्यावर सानिका म्हणते, सरकार ही ना अशी नाही बोलणार, आपण नईला पोलिसात देऊ चल. हे ऐकून ती बाई घाबरते. त्यावर ती म्हणते, पोलीस का? अहो मी खरंच काही नाही केलंय. त्यावर सानिका म्हणते, तू काही नाही केलं ना, हे आता पोलिसांनाच जाऊन सांग चल. त्यावर ती म्हणते, सांगते, पण मला पोलिसात देऊ नका. त्यावर सरकार म्हणतो, बोल पटपट. त्यावर ती म्हणते, मला ह्या कामासाठी पैसे दिलं होतं. हे ऐकल्यावर सरकार आणि सानिका दोघांनाही धक्का बसतो. ती म्हणते, मला फक्त एवढं सांगितलं होतं की तुमच्या घरी जाऊन सांगायचं की तुमच्या घरच्या लक्ष्मीला धोका आहे. त्यावर ते विचारतात, पण कोणी सांगितलं? त्यावर ती म्हणते, मला नाही माहीत, मला फक्त फोन आला होता आणि तिथं पैसे ठेवलेलं, मी ते फक्त घेऊन आले. माझ्या पोरीच्या उपचारांसाठी मला पैशाची गरज होती म्हणून मी हे काम घेतलं. सरकार विचारतो, पण पैसे घेताना तर बघितलं असेल ना तुम्ही? त्यावर ती म्हणते, नाही, मला फक्त सांगितलेल्या ठिकाणी पैसे ठेवलेलं होतं आणि मी तेवढं घेऊन आले. मला बाकीचं काहीच माहीत नाही, माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगते. मला माफ करा, मी परत असं कधीच करणार नाही, असं म्हणून ती तिथून निघून जाते. सानिका सरकारला म्हणते, हिला जर काही माहीत नाही मग कुणाला माहीत असेल, आणि मुळात आपल्याला त्रास देऊन कुणाचा फायदा होणार असेल. इकडे सई कमळला बघून पंकजाला फोन लावते आणि म्हणते, सानिकाला किडनॅप करायचा प्लॅन होता ना आपला? त्यावर पंकजा म्हणते, प्लॅन तर तोच होता, म्हणून तर त्या बाईला जोगतीन बनून पैसे देऊन घरच्या लक्ष्मीला धोका आहे असं सांगायला लावलं होतं. म्हणजे मी सानिकाला भेटायला इथं येईल आणि ते मला जोगतिनीबरोबरचं बोलणं सांगतील, मग मी त्यासनी उपाय सांगल. त्यासाठी सानिका मंदिरात गेली का तिला किडनॅप करायचाच प्लॅन होता. आणि ती म्हणते, माझ्या पोराचा जीव घेऊन
निवांत संसार थाटलाय तिनं. याचा बदला तर मी घेणारच, ते बी तिला संपवून. पण सगळाच प्लॅन फसला. सरकार सानिकाला बाहेर घेऊन गेला आणि जाळ्यात फसली कमळ. सई म्हणते, हिला कशाला किडनॅप केलं आणि सोडून द्यायचा ना तो विषय. त्यावर कमळ म्हणते, विषय कसा सोडून द्यायचा? सानिकाला हिथं आणण्यासाठी तिला किडनॅप करावंच लागलं आणि तो प्लॅन यशस्वी झाला. ती विचारते, बरं तिकडं काय हाल हवा? त्यावर सई कमळकडे बघून म्हणते, हवा तर नाही, पण नुसत्या हालच चालू इथं. लई सानिका करत होती, लई पुढं करत होती तिच्या, आणि तिच्यासाठी मला बी घरातनं काढायला निघाली होती. आता तिला जरा तडफडवते. त्यावर पंकजा म्हणते, बघ बाई, नाहीतर असं व्हायचं, तडफडावायच्या नादात जीवत जायचा तिचा. त्यावर सई म्हणते, गेला तर जाऊ दे. त्यावर पंकजा म्हणते, ऐ, आपलं टार्गेट ती नाही आहे, आपलं टार्गेट सानिका आहे. त्यावर सई म्हणते, तिला तर संपवायचंच आहे. त्यावर पंकजा म्हणते, लवकरच. पंकजा सईशी बोलत असताना समोर सानिका येऊन उभी राहते. तिला बघून पंकजाच्या तोंडचं पाणीच पळतं आणि ती सईला म्हणते, मी करते नंतर. सानिकाला पंकजावर संशय येतो आणि ती तिच्याजवळ जाऊन विचारते, आत्ते, तुला खरंच माहीत नाही आई कुठं आहे ते? त्यावर पंकजा घाबरून म्हणते, नाही, मला नाही माहिती. आणि किती वेळा सांगू तुला, सारखं विचारत्या, संशय घेत्या माझ्यावर. अगं पण माझं असं काही नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, तू किती बी नाही म्हणलीस ना, तरी मला माहिती आहे हे तूच केलं आहे आत्ते. त्यावर पंकजा म्हणते, तुला किती बी वाटलं ना, तरी हे खरं नाही आहे. बघ तू, माझ्या विरुद्ध काय बी पुरावा सापडणार नाही आहे तुला. त्यावर सानिका म्हणते, तशी तू देवापुढं प्रार्थनाच कर की मला तुझ्या विरुद्ध काही पुरावा सापडू नये, कारण तो जर सापडला ना, तर यावेळी मी माझ्या हातनं तुझा जीव घेईन. आणि ती म्हणते, कारण आजवर तू जे काही केलं ते माझ्यासोबत केलं आणि ते मी खपून बी घेतलं. पण आता आईंच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ती तिथून निघून जाते. पंकजा म्हणते, माझ्या नरडीचा घोट घ्यायच्या आत हिला संपवायला पाहिजे. सानिका विचार करत असते, हे नक्कीच त्या आत्याचंच काम आहे. तिच्याशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही. माझा बदला घेण्यासाठी ते हे सगळं करत असेल. काहीतरी केलंच पाहिजे. सरकारला हे सांगायला पाहिजे आणि तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.